काठपदर साडीला दोन्ही साईडला काठ असतात. त्यावेळेस आपल्याला काय करायचं बघा, उरलेल्या काठापासून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या डिझाईन असतात. त्याच्यापासून आपल्याला एक छान डिझाईन तयार करायची. तर त्याच्यासाठी आपल्याला गळ्याची मी दाखवतो त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन कट करा. आपला 9.5चा गळा आहे. 9.5च्या गळ्यावरती आपल्याला अशा प्रकारे 2.5 इंच गळा रुंदी घेऊन आपल्याला अशा प्रकारे गळ्याचा बॉक्स तयार करायचा आहे. आणि मी दाखवलं त्याप्रमाणे गळ्याला आकार द्यायचा आहे. इथे आपण असा पंचकोनीचा आकार द्यायचा आहे आणि खालच्या साईडला इथे ह्याप्रमाणे असा पानाचा शेप द्यायचा आहे बघा. ह्याप्रमाणे आपल्याला असा पानाचा शेप द्यायचा आहे. आणि वरच्या साईडला पुन्हा आपल्याला अर्धा ते 1 इंचाची पट्टी तयार करायची. इथे सगळीकडे आपण काठ लावणार आहेत. लक्षात घ्या, इथे काय करणार आहेत आपण, काठ लावणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला मी दाखवतोय त्याप्रमाणे आधी गळा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, हा जो गळा आहे हा इथून कट करायचा आहे. खाली जो आपण पानाचा आकार दिला होता तिथे कट न करता इथून कट करायचा आहे आपल्याला. कट करताना बाहेरची जी मार्किंग केली तिथे गळ्याची मार्किंग आहे तिथपर्यंतच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कारण आतल्या साईडला आपण काठ लावणार आहे त्यामुळे तिथे कट करायची गरज नाहीये. गळा पूर्ण तयार झाला, पूर्णपणे आपण जेव्हा काठ लावू त्यावेळेस तुम्ही बघा किती सुंदर दिसेल. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. ज्यांना कुणाला पॅटर्नची ब्लाऊज जमत नाही, डिझाईन जमत नाही, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हळूहळू आपण खूप छान छान सोप्या पद्धतीत पॅटर्न सांगणार आहे. त्यानंतर बघा, इथे हा जो काठ दिसतोय स्लीव्हजला, ह्या काठाला 2 प्रकारच्या लाईन आहेत. त्याच्यातली आपण एक लाईन काढून आपण अशी लेस तयार केलेली, जी वरच्या साईडची छोटीशी लाईन होती काठाची तिथे आपण अशा पद्धतीनं लेस तयार केलेली. आणि राहिलेला जो काठ आहे तो वरच्या साईडला आपण लावणार आहेत. मला बऱ्याचशा ताई अशा कॉल करतात ज्यावेळेस बोलतो की दादा आम्हाला पॅटर्न जमत नाहीये, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे, खूप महत्वाचा आहे. तर बघा तुम्ही, आता हा जो उरलेला काठ आहे हा मी वरच्या साईडला लावला. इथे असा लावणार आहे. गळा पलटी करून घेतला बघा आपण, कॅनव्हास न लावता किती सुंदर फिनिशिंग मध्ये पलटी केलेला आहे. तर इथे आपण हा काठ लावून घेऊया. हा काठ लावल्याच्या नंतर आपला छोटासा काही काठ उरलेला आहे तो आपण खालच्या साईडला लावायचा आहे. पानाची बाजू जिथे आहे तिथे लावायचा आहे. त्याआधी आपण वरच्या साईडला हा काठ एकदम फिनिशिंग मध्ये लावायचा आहे. बघा, ज्या पद्धतीने मी दाखवतोय त्या पद्धतीनेच तुम्ही काठ दोन्ही साईडला फोल्ड करायचा छोटा छोटा आणि लावून घ्यायचंय. काठ लावताना नेहमी लक्षात ठेवायचंय की जर तुम्हाला काठ डायरेक्ट लावता येत नसेल तर त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्या. इस्त्रीनं काय होतं, काठाची जी चुरगळलेली बाजू असते ती सरळ करून घ्यायची, जेणेकरून काठ एकदम फिनिशिंग मध्ये आणि व्यवस्थित बसेल. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित काठ लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो खाली पानाचा आकार केला होता पाठीवरती त्याप्रमाणे आपल्याला कॅनव्हास कापून घ्यायचंय. बघा, अशा पद्धतीने आपल्याला कॅनव्हास कट करायचंय आणि ते आपल्याला प्लेन जो काठ उरला होता आपला त्याच्यावरती प्रेस करून घ्यायचे, चिटकवून घ्यायचे आणि त्यानंतर ते आपल्याला असे पलटी करून घ्यायचे. बघा, याच्यामध्ये माप कमी जास्त असू शकतं. जी आपली गळ्याची उंची आहे त्याप्रमाणे आपले हा जो भाग आहे त्याचप्रमाणे येणार आहे. त्याचा अर्ध वर्तुळ अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे काठ त्याच्यावर चिटकून घ्यायचे आणि प्रेस केल्यानंतर व्यवस्थित त्याला पलटी करायचे. आणि हे बघा, ही जी 2 असे आपण कॅनव्हासची अर्धवर्तुळ तयार केलेली ही ते असे आपल्याला स्टिच करून घ्यायची. स्टिच करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदम सेंटर घेऊन आपल्याला हे स्टिच करायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लावताना ते दोन्ही एकसारखे येतील याची काळजी घ्यायची. आणि त्यानंतर पूर्ण याला आपण ही जी लेस मी दाखवतोय तुम्हाला, जी आपण काठापासून तयार केलेली, बघा ही जी लेस किती सुंदर तयार झालेली आहे. आपण रेडीमेड लेस लावण्यापेक्षा ही खूप छान दिसते. तर आपल्याला हीच लेस आपल्याला पूर्णपणे काठाला लावायची, पूर्णपणे आपल्याला ती गळ्याला लावायची. तर गळ्याला लावताना खूप काळजी घ्यायची की कुठे गोळा नाही झाली पाहिजे किंवा कुठे प्लेट्स नाही आले पाहिजे. एकदम फिनिशिंग मध्ये आपल्याला ती लावायची. त्याची कशी पद्धती लावायची त्याचा पण आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी जाऊन तो बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही काठाची जी लेस आहे ती कशी तयार करायची आणि कशा पद्धतीने लावायची. तर आपण पूर्णपणे ही जे दोन्ही भाग आहेत, वरच्या बाजूला जे काठ लावले ते आणि खालच्या बाजूला जे अर्धवर्तुळ आपण तयार केले याला कव्हर करायचं. पण कव्हर करताना आपल्याला खालच्या साईडला पानाचा आकार द्यायचा आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. बघा, इथे आपण मार्किंग करून घेतली सेंटर आणि इथे आपण आता ते स्टिच करून घेणार आहे व्यवस्थित. ज्या पद्धतीने मी दाखवतोय तुम्ही त्याच पद्धतीने बरोबर अर्धवर्तुळ जे केले आपण ते स्टिच करून घ्यायचे. मी व्हिडिओ फास्ट करूनही बनवू शकलो असतो, पण फास्ट केल्यानंतर काही गोष्टी समजत नाही. बऱ्याचशा ताई बोलतात की दादा थोडंसं स्लो सांगा, थोडंसं डिटेल सांगा, म्हणून मी एकदम स्लो मध्ये आणि आहे त्या स्पीड मध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही बघताना स्किप करू नका, व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर जे वर्तुळ आपण केले होते ते अशा प्रकारे मी मार्किंग केली सेंटर आणि दोन्ही साईडला बरोबर सारखे घेऊन ते लावून घेतलेले.
आता बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, जी लेस आहे बनवलेली त्या लेसने आपल्याला कव्हर करायचंय. ही लेस लावताना वरच्या साईडला जे काठ लावली त्याच्या साईडने लावायची आधी. इथे इथे अशी आपल्याला ती लावायची आणि खाली गेल्याच्या नंतर ती पंचकोनी गळ्या टाईप थोडीशी आपल्याला आतमध्ये यायची. हे बघा, इथे ठेवून अशी लावायची. दोन्ही साईडला एकसारखी लावायची. याच्यामध्ये जर कॉन्ट्रास्ट कलर असेल आणि काठ वेगळ्या कलरचे असेल तर फार सुंदर पॅटर्न दिसतं. हा कलर दोन्ही सारखा होता म्हणून थोडंसं त्याला गेटअप म्हणजे तुम्हाला कलरमुळे थोडंसं उठून दिसत नसेल, पण कस्टमरच्या चॉईसनुसार आपल्याला पॅटर्न तयार करावं लागतं. पण हे पॅटर्न जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरला जर केलं तर खूप अप्रतिम असं पॅटर्न हे दिसतं आणि पैठणी साडीवर तर खूप शोभून दिसतं. कारण दुसऱ्या कलरची लेस आणि दुसऱ्या कलरचा कपडा यूज केल्यानंतर ते काहीतरी गेटअप घालवण्यापेक्षा आपण अशा पद्धतीनं जर पॅटर्न केलं तर फार सुंदर दिसतं आणि पैठणीला इथे शोभून दिसतं. म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, पूर्णपणे बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि ही जे पॅटर्न आहे, ज्यांना कोणाला छोटासा गळा करायचा, जास्त डीप गळा नकोय, त्यांनी अशा पद्धतीचं पॅटर्न नेहमी करा. म्हणजे त्यांना याच्यात पण भरपूर प्रकारे जे मी पुढे जाऊन तुम्हाला शिकवणार आहे. तर अशा पद्धतीने जर पॅटर्न केलं आणि तुमचा गळा छोटा असेल तर खूप छान दिसतं. वयस्कर महिला असतील त्यांनी सुद्धा हे पॅटर्न जर बनवलं तर फार सुंदर दिसतं. बघा, ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. आता तुम्हाला मी फायनल लुक दाखवतो. आता हुक लावल्याच्या नंतर तुम्ही बघा, आपला कटोरी ब्लाऊज आहे. ब्लाऊज एकदम फिनिशिंग मध्ये शिवलेला आहे आपण. आणि हा ज्यावेळेस आपण स्टॅच्यूला घालू त्यावेळेस किती छान दिसेल. स्लीव्हला पण छोटंसं पॅटर्न केलंय मी. आता हाच ब्लाऊज मी तुम्हाला स्टॅच्यूला घातल्यानंतर पाठीमागचं पॅटर्न हे व्यवस्थित डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, पाठीमागे ज्यावेळेस आपण स्टॅच्यूला घातलं त्यानंतर बघा किती सुंदर पॅटर्न तयार झालेलं आहे. अशा प्रकारे बघा, खाली आपण एक छोटंसं डायमंड लावलेलं आहे आणि याच्यात जर वेगळा कलर असता तर अजून याला गेटअप आलं असतं. वरच्या साईडला पण बघा, जिथे आपण अर्धा काठ लावलेला आहे तो काठ आणि खाली जी काठाची आपण बॉर्डर करून फिनिशिंगमध्ये जी गळ्याला फिरवलेली ती किती सुंदर आणि अप्रतिम दिसते ते. हा ब्लाऊज पूर्णपणे ज्यावेळेस तुम्ही साडीवरती वेअर कराल त्यावेळेस खूप छान पद्धतीने हे पॅटर्न दिसतं. आणि तुम्हाला जर हे पॅटर्न आवडलं असेल तर नक्की मला सांगा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन पॅटर्न बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.